हाय स्टुडंट्स, मी गुणवंत माळी स्वागत करतो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. आपण सुरू केली होती MST-CET सिरीज. MST-CET सिरीजच्या थेरॉटिकल सेक्शनमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. थेरॉटिकल सेक्शनमध्ये आजचा आपला टॉपिक आहे इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री. इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीवरती प्रत्येक वर्षी कमीत कमी 2 ते 3 MCQ नक्की येत असतात. या MCQला सॉल्व्ह करण्यासाठी हा थेरॉटिकल लेक्चर तुमचे नक्कीच मदत करेल. व्हिडिओला कुठेही स्किप करायचं नाही, जेणेकरून तुमचा कुठलाही इम्पॉर्टंट टॉपिक मिस होणार नाही. चला वेळ न घालवता आता आपण इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्रीला सुरुवात करूया. फ्रेंड्स, इंट्रोडक्शन टू पॉलिमर केमिस्ट्री चॅप्टरमधला आपला पहिला टॉपिक असतो तो म्हणजे इंट्रोडक्शन. इंट्रोडक्शन या पार्टमध्ये जनरली आपण काय बघतो तर आपण घातलेले कपडे, प्लास्टिक, टेबल्स आणि n नंबर ऑफ थिंग्स ज्या आपल्या सराउंडिंगला आहेत या सगळ्या पॉलिमर्स असतात. मेनली पॉलिमर म्हणजे काय ते आपण आता जनरली समजून घेऊया. त्याची डेफिनेशन बघूया. फर्स्ट ऑफ ऑल, जनरली 2 मायक्रो मॉलिक्युल्स, बघा 2 छोटे छोटे मॉलिक्युल्स हॅव्हिंग अ लो मॉलिक्युलर वेट, ज्यांचं मॉलिक्युलर वेट कमी, दे आर कंबाईन्ड विथ इच अदर, ते एकमेकांसोबत कंबाईन होत असतात. अँड दे फॉर्म अ लार्ज मॉलिक्यूल, ते दोघं मिळून एक मोठा मॉलिक्यूल बनवतात. दॅट आर कॉल्ड अ मॅक्रो मॉलिक्युल्स. त्याला काय म्हटलं जातं? मॅक्रो मॉलिक्युल्स. मॅक्रो मॉलिक्यूल जनरली हॅव्हिंग अ हाय मॉलिक्युलर वेट, यांचं मॉलिक्युलर वेट खूप जास्त असतं, कारण की हे 2 मायक्रो मॉलिक्युल्स मिळून कंबाईन झालेले असतात. ओके, अँड द प्रोसेस इज कॉल्ड पॉलिमरायझेशन. when 2 मोनोमर कंबाईन दे फॉर्म अ पॉलिमर्स. म्हणजे मायक्रो मॉलिक्युल्स असतात त्यांना काय म्हटलं जातं? मोनोमर्स. अँड दे कंबाईन्स अँड फॉर्म अ पॉलिमर. ओके, अँड द प्रोसेस इज कॉल्ड पॉलिमरायझेशन. दॅट प्रोसेस इज कॉल्ड पॉलिमरायझेशन. स्टुडंट्स, क्लासिफिकेशन ऑफ पॉलिमर हे जनरली 6 प्रकारात मोडत असतं. ते म्हणजे फर्स्ट वन इज अ सोर्स, second one is a type of forces, third one is a polymerization, fourth one is a chemical structure, fifth one is the type of monomer and the last one is a biodegradability. या प्रत्येक क्लासिफिकेशनला आपण इन डिटेल बघूया. चला आपण फर्स्ट क्लासिफिकेशनकडे जाऊया. इन केस ऑफ अ क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ अ सोर्स, आपण ज्यावेळेस सोर्सच्या बेसिसवरती क्लासिफिकेशन करतो तर सोर्सच्या बेसिसवरती पॉलिमरचे मेनली 3 प्रकार पडत असतात. द फर्स्ट वन इज अ नॅचरल पॉलिमर. नॅचरल पॉलिमर मीन्स वॉट? दे आर ऑब्टेन फ्रॉम द नेचर. याचे 2 सब टाइप पडत असतात. द फर्स्ट वन इज अ ॲनिमल ओरिजिन अँड द सेकंड वन इज अ प्लांट ओरिजिन. इन केस ऑफ अ ॲनिमल ओरिजिन देर आर 2 टाइप्स ऑफ एक्झाम्पल यू हॅव टू रिमेंबर. 2 प्रकारचे एक्झाम्पल्स आपल्याला लक्षात ठेवायचे. ॲनिमल ओरिजिनमध्ये पहिले एक्झाम्पल असतात सिल्क, दॅट इज ऑब्टेन फ्रॉम द सिल्कवर्म, आणि सेकंड एक्झाम्पल आहे ऊल, दॅट इज ऑब्टेन फ्रॉम द शिप. इन केस ऑफ अ प्लांट ओरिजिनमध्ये पण तुम्हाला 2 एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे आहे. एक एक्झाम्पल असणार आहे लिनन अँड द सेकंड एक्झाम्पल इज ऑफ अ कॉटन. इन केस ऑफ अ सेमी सिंथेटिक पॉलिमर, ज्यावेळेस आपण सेमी सिंथेटिकचा विचार करतो तर लक्षात ठेवायचं सेमी सिंथेटिक पॉलिमर्स आर जनरली डेरिव्हेटिव्हज ऑफ अ सेल्युलोज. हे सेल्युलोजपासून बनलेले कंपाऊंड्स असतात आणि सेमी सिंथेटिकलाच म्हटलं जातं रिजनरेटेड पॉलिमर्स. ओके, नेक्स्ट दॅट इज सिंथेटिक. सिंथेटिकमध्ये ज्यावेळेस आपण बघतो तर इथे आपल्याला मेनली लक्षात ठेवायचं आहे की नायलॉन, टेरिलिन, निओप्रिन यासारखे एक्झाम्पल्स यामध्ये विचारले जात असतात. चला आपण आता नेक्स्ट क्लासिफिकेशनकडे जाऊया. फ्रेंड्स, नेक्स्ट टाइप ऑफ क्लासिफिकेशन इट इज बेसिस ऑन द केमिकल स्ट्रक्चर. केमिकल स्ट्रक्चरच्या बेसिसवरती ज्यावेळेस आपण क्लासिफिकेशन करतो तर मेनली पॉलिमरचे 3 टाइप पडत असतात. द फर्स्ट वन इज अ लिनियर पॉलिमर. लिनियर पॉलिमरमध्ये एक गोष्ट ऑलवेज रिमेंबर ठेवायची आहे तुम्हाला, दॅट इट्स मोनोमर इज अ बायफंक्शनल. यांचे मोनोमर बायफंक्शनल असतात. अँड द एक्झाम्पल्स ऑफ दॅट लिनियर पॉलिमर इज दॅट इज नथिंग बट अ PVC अँड HDPE. HDPE that is nothing but a high density polyethylene. हे त्याचे एक्झाम्पल्स असणार आहे. इन केस ऑफ अ सेकंड दॅट इज ब्रांच पॉलिमर. ब्रांच पॉलिमरमध्ये द मोनोमर्स आर अ ट्रायफंक्शनल. मोनोमर्स ट्रायफंक्शनल्स असतात. अँड ऑर द चेन इज ऑफ अ विथ अ ब्रांच. चेन ही ब्रांच सोबत असते. ओके, याचे एक्झाम्पल्स तुम्हाला लक्षात ठेवायचे. एक सिंगल एक्झाम्पल आहे दॅट इज LDPE. हे एक्झाम्पल तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. इन अ थर्ड केस दॅट इज 3 डायमेन्शनल पॉलिमर. 3 डायमेन्शनल पॉलिमर इज ऑल्सो कॉल्ड अ क्रॉस लिंक पॉलिमर, or it is also called a network polymer. In that network polymer you have to remember 3 examples. याच्यात 3 examples लक्षात ठेवायचे. and one thing is important in this case that monomer are a polyfunctional. याचा जो monomer असतो तो polyfunctional असतो. and the examples are, the first example is a bakelite, second example is a melamine and the third example is a vulcanized rubber. You have to remember these 3 examples, which is very important. Friends, in the next type of classification, that is classification on the basis of polymerization.
पॉलिमरायझेशन प्रोसेसच्या बेसिसवरती ज्यावेळेस आपण पॉलिमरचं क्लासिफिकेशन करतो, इट हॅव्हिंग अ 3 टाइप्स. याचे 3 टाइप पडत असतात. द फर्स्ट टाइम इज कॉल्ड ॲडिशन पॉलिमरायझेशन. ॲडिशन पॉलिमरायझेशन प्रोसेस इज नथिंग बट व्हेन 2 मोनोमर्स कंबाईन्स विथ इच अदर. ज्यावेळेस 2 मोनोमर एकमेकांसोबत कंबाईन होतात तर त्याला म्हटलं जातं ॲडिशन पॉलिमरायझेशन. इट इज ऑल्सो कॉल्ड व्हिनिल पॉलिमरायझेशन. ऑलवेज रिमेंबर, इट इज ऑल्सो कॉल्ड व्हिनिल पॉलिमरायझेशन. हायलाइट दॅट पॉइंट. इट इज अ व्हिनिल polymerization because its most of the monomers are a vinyl category. याचे मोस्ट ऑफ द मोनोमर्स हे व्हिनिल कॅटेगरीचे असल्यामुळे याला व्हिनिल पॉलिमरायझेशन देखील म्हणतात. द एक्झाम्पल ऑफ दिस ॲडिशन पॉलिमरायझेशन इज नथिंग बट ओरलॉन, टेफ्लॉन, PVC. These are the examples. Polyethylene. These are the examples of the addition polymerization. In the next case, that is nothing but a condensation polymer. Condensation polymer मध्ये होतं काय, when the 2 monomers combine, ज्यावेळेस 2 मोनोमर कंबाईन होणार, एक स्मॉल वॉटर मॉलिक्यूल और स्मॉल अल्कोहोल मॉलिक्यूल आर इव्हॉल्ड आउट फ्रॉम दॅट मॉलिक्यूल्स. त्यातून एक छोटासा वॉटर मॉलिक्यूल किंवा एक अल्कोहोल मॉलिक्यूल तिथून बाहेर पडत असतो. सो दिस इज कॉल्ड अ कंडेन्सेशन पॉलिमर. कंडेन्सेशन पॉलिमर ही प्रोसेस कंटिन्यू असते जोपर्यंत तो हाय मॉलिक्युलर वेटवाला एखादा मॉलिक्यूल तयार होत नाही तोपर्यंत ही प्रोसेस कंटिन्यू असत असते. सो कंडेन्सेशन पॉलिमरचे एक्झाम्पल्स लक्षात ठेवायचे. दॅट इज नथिंग बट अ पॉलिअमाइड्स. यामध्ये इस्टर लिंकेज होत असते. ऑलवेज रिमेंबर, इस्टर लिंकेज हा टॉप पॉईंट यामध्ये लक्षात ठेवायचा आहे. बिकॉज इन दिस इस्टर लिंकेज कोणता पॉलिमर फॉर्म करतो, लाईक दिस असा क्वेश्चन देखील तुमच्या पेपरला येऊ शकतो. सो इस्टर लिंकेज पॉलिमर सुद्धा यांना म्हटलं जातं. एक्झाम्पल्स पॉलिमाइड्स, पॉलिस्टर, टेरिलिन, डॅक्रॉन्स. These are all the examples of the condensation polymer. In case of condensation polymer, the Dacron example is asked for the MHT CET for last 3 to 4 years. 3-4 वेळेस डॅक्रॉनच विचारला गेलेला आहे कंटिन्युअसली. सो फोकस ऑन द डॅक्रॉन. Ring opening polymer. In a ring opening polymer, the example is epsilon caprolactam. So caprolactam is the only example for the ring opening polymer. So students, the next type of classification, that is classification on the basis of intermolecular forces. In case of intermolecular forces, the polymer are categorized into 4 types. The first one is a elastomer, second one is a fiber, third one is a thermoplastic, and the fourth one is a thermosetting. In a first case, that is elastomers. Elastomers are the polymer which having a property of elasticity. यांच्यात इलास्टिसिटी प्रॉपर्टी असते. दॅट्स वाय दे आर कॉल्ड elastomers. The examples of the elastomers is nothing but a vulcanized rubber, Buna S, Buna N, and a neoprene. In a second case, that is nothing but a fiber that doesn't having a property of elasticity, and the examples of that is nothing but a polyamides, nylon 6,6, and a polyesters, that is nothing but a Dacron. In a third case, that is nothing but a thermoplastic. Thermoplastics are the polymer which is on heating they become a soft, on cooling they become a hard. Generally they are like a plastics. Plastic कसे असतात रे, ज्यांना हीट केल्यानंतर they are softs and on cooling they become a hard. So these are the thermoplastics. The examples of the thermoplastics are, always remember, that is nothing but a polystyrene and a polyethylene are the examples of the thermoplastic. The next category is nothing but a thermosetting. Thermosetting polymer are the polymer which doesn't affected by the heating. यांच्यावरती हिटिंगचा कुठलाही परिणाम होत नाही. The examples of that is nothing but a bakelite and urea formaldehyde resins. Okay. So friends, next type of classification, that is classification on the basis of a types of monomer. Monomer कोणत्या टाइपचे त्यावरती क्लासिफिकेशन होत असतात. It having a mainly 2 types, that is first one is a homopolymer and the second one is a copolymer. In case of a homopolymer, there is only one type of monomer is present. ज्यावेळेस एकाच टाइपचा मोनोमर मिळून पॉलिमर्स बनत असतात त्याला आपण होमोपॉलिमर म्हणत असतो. लक्षात ठेवायचं आहे, एकाच टाइपचा मोनोमर ज्यावेळेस पॉलिमर बनवत असेल तर त्याला होमोपॉलिमर म्हणायचं असतं. द एक्झाम्पल्स ऑफ द होमोपॉलिमर इज पॉलिथिन, पॉलिप्रोपिन, पॉलिॲक्रिलोनायट्राइल. इन अ सेकंड केस दॅट इज कोपॉलिमर. कोपॉलिमरमध्ये मोर दॅन वन टाइप ऑफ मोनोमर यूज केला जातो. ज्यामुळे एका टाइपपेक्षा जास्त मोनोमर्स यूज करतात त्यावेळेस त्याला कोपॉलिमर म्हणतात. अँड द प्रोसेस इज कॉल्ड कोपॉलिमरायझेशन. ओके. द एक्झाम्पल ऑफ इट दॅट इज Buna S, Buna N. Okay. So students, the next type of classification, that is classification on the basis of biodegradability. It is mainly of 2 types. That first one is a biodegradable polymer and the second one is a non-biodegradable polymer. So students, our next point is a vulcanization of rubber. Vulcanization of rubber ही प्रोसेस 1839 मध्ये चार्ल्स गुडियर या सायंटिस्टने फाइंड आउट केली. ही प्रोसेस काय होती तर जनरली नॅचरल रबर घेतला जातो. हा नॅचरल रबर सॉफ्ट असतो.
या सॉफ्ट नॅचरल रबरला हार्ड करण्यासाठी त्यामध्ये सल्फरची ॲडिशन केली जाते. ड्यू टू द ॲडिशन ऑफ सल्फर इट बिकम्स अ हार्ड. तो हार्ड होत जातो. जेवढा जास्त तुम्ही सल्फर ॲड करणार तेवढा जास्त तो काय होत जाणार, हार्ड होत जाणार. ज्यावेळेस सल्फरची ॲडिशन आपली ही 40.45%, ऑलवेज रिमेंबर 40.45% जोपर्यंत आपण सल्फरची ॲडिशन करतो देन इट बिकम अ नॉन इलास्टिक हार्ड मटेरियल. ज्यावेळेस नॅचरल रबरमध्ये 40.45% आपण सल्फरची ॲडिशन करतो इट बिकम अ नॉन इलास्टिक हार्ड मटेरियल दॅट इज कॉल्ड इबोनाइट. ऑलवेज रिमेंबर इट इज इबोनाइट. Ebonite are the substance in which 40.45% sulfur is added into the natural rubber. Okay. सो स्टुडंट, व्हिडिओच्या एंडमध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट दॅट इज नथिंग बट अ पॉलिमर, मोनोमर आणि त्यांचे युजेस. 90% चान्सेस असतात की यातूनच MCQ पेपरला येणार म्हणजे येणारच. सो चला वन बाय वन आपण सगळे डिस्कस करून घेऊया इथे. सो फर्स्ट ऑफ ऑल पॉलिमर. पॉलिमरमधला पहिला इम्पॉर्टंट पॉलिमर आहे दॅट इज नथिंग बट अ लो डेन्सिटी पॉलिइथिन. लो डेन्सिटी पॉलिइथिनसाठी मोनोमर यूज केला जातो दॅट इज नथिंग बट अ इथिन. आणि याचे जे युजेस आहेत दॅट इज शीट्स, बॉटल कंटेनर्स अँड अ सॉफ्ट. सॉफ्ट म्हणजे काय, तर हा जो LDPE असतो हा नेचरमध्ये थोडा सॉफ्ट असतो, त्यामुळे त्यापासून बनलेले जे मटेरियल्स आहेत ते देखील सॉफ्ट असतात. ओके. नेक्स्ट आहे दॅट इज HDPE. HDPEच्या खाली तुम्हाला एक झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट म्हणून लिहिलेलं दिसत असेल. सो HDPE बनवत असताना आपल्याला जो कॅटॅलिस्ट लागतो तो कॅटॅलिस्ट असतो झिग्लर नाटा कॅटॅलिस्ट. आणि याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे Al ट्रायइथिल टिटॅनियम टेट्राक्लोराइड. ओके, हे त्याचं नाव आहे. सो लक्षात ठेवायचं आहे HDPE झिग्लर नाटा कॅटॅलिस्टने बनत असतो आणि त्यासाठी झिग्लर नाटा कॅटॅलिस्टचा जो फॉर्म्युला आहे तो तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. हा पेपरला बऱ्याच वेळेस विचारला जाऊ शकतो. नेक्स्ट आहे दॅट इज त्यासाठी पण लागणारा जो मोनोमर आहे तो आहे इथिन. नेक्स्ट याचा यूज कुठे होत असतो, जनरली हा हार्ड असणार आहे. हार्ड असल्यामुळे याचा यूज टॉयज बनवण्यासाठी, बकेट्स बनवण्यासाठी, डस्टबिन, पाईप्स बनवण्यासाठी होत असतो. नेक्स्ट आहे दॅट इज नथिंग बट अ टेफ्लॉन. टेफ्लॉनमध्ये याचा यूज काय असणार आहे, टेट्राफ्लो. नेक्स्ट आहे टेफ्लॉन. टेफ्लॉनचा जो मोनोमर आहे दॅट इज नथिंग बट अ टेट्राफ्लोरोइथिन. नावातच आहे बघा फ्लोरो. ओके, सो टेट्राफ्लोरोइथिन याचा मोनोमर आहे आणि याचा यूज होतो नॉनस्टिक कुकवेअर्स बनवण्यासाठी, ऑइल सील्स, गॅस्केट्स बनवण्यासाठी याचा यूज केला जातो. जनरली टेफ्लॉनचा तवा असे एक मागे कन्सेप्ट येते बघा, आपल्या घरामध्ये देखील वापरला जात असेल. नेक्स्ट वन दॅट इज नथिंग बट अ पॅन. पॅन म्हणजे पॉलीॲक्रिलोनायट्राइल. सो याचा जो मोनोमर आहे दॅट इज नथिंग बट ॲक्रिलोनायट्राइल. आणि यासाठी जे युजेस आहेत ते आहे सबस्टिट्यूट ऑफ ऊल. ऊलला सबस्टिट्यूट म्हणून हा पॅन वापरला जातो. नेक्स्ट असणार आहे दॅट इज नथिंग बट अ पॉलिमर, नायलॉन 66. नायलॉन 66 साठी जो मोनोमर वापरला जातो दॅट इज नथिंग बट ॲडिपिक ॲसिड अँड हेक्झामिथिलीन डायअमाइन. आणि याचा यूज कुठे होतो तर ब्रिस्टल्स ऑफ ब्रश, सर्जरिकल सुचर्स, टेक्स्टाईल फॅब्रिक्समध्ये याचा यूज होत असतो. सिमिलरली दॅट इज नथिंग बट अ नायलॉन 6. नायलॉन 66 आणि नायलॉन 6 मध्ये फरक आहे. नायलॉन 6 इट्स अ रिंग ओपनिंग पॉलिमर. सो याचा जो मोनोमर असणार आहे तो असतो ॲप्सलॉन कॅप्रोलॅक्टम. लक्षात ठेवायचा, याचा जो मोनोमर असतो तो असतो ॲप्सलॉन कॅप्रोलॅक्टम आणि याचा यूज होत असतो टायर, फॅब्रिक्स अँड रोप्समध्ये. नेक्स्ट वन आहे दॅट इज नथिंग बट अ टेरिलिन. त्यालाच कॉमनली डॅक्रॉन म्हणतात. वन ऑफ द इम्पॉर्टंट पॉलिमर, सगळ्यात इम्पॉर्टंट आहे. यावरतीच बऱ्याच वेळेस क्वेश्चन येऊन गेलेला आहे. सो यासाठी जो मोनोमर वापरला जातो दॅट इज नथिंग बट इथिलीन ग्लायकॉल अँड टेरेप्थेलिक ॲसिड. ओके, आणि याचे जे यूज आहेत तर मिक्सचरमध्ये वापरला जातो दॅट इज नथिंग बट टेरिलिन अँड कॉटन. सो त्याला आपण म्हणत असतो टेरिकॉट. टेरिलिन अँड ऊल दॅट इज कॉल्ड अ टेरिऊल. अँड सेफ्टी हेल्मेट्स बनवण्यासाठी देखील याचा यूज होत असतो. नेक्स्ट आहे दॅट इज नथिंग बट अ बॅकेलाइट. आता बॅकेलाइट ज्यावेळेस बघतो आपण तर बॅकेलाइटचा मोनोमर असतो फेनॉल अँड फॉर्मल्डिहाइड. फेनॉल अँड फॉर्मल्डिहाइड आणि याचा यूज होत असतो टेलिफोन इन्स्ट्रुमेंट बनवण्यासाठी, तसेच किचन वेअर्स, इलेक्ट्रिक इन्सुलेटर्स बनवण्यासाठी देखील बॅकेलाइटचा वापर होत असतो. लक्षात ठेवायचं आहे बॅकेलाइटवरती हिटिंगचा कुठलाही इफेक्ट होत नाही. दॅट्स वाय इलेक्ट्रिक इन्सुलेटर अँड टेलिफोन इन्स्ट्रुमेंट्स बनवण्यासाठी आणि किचन वेअर्स बनवण्यासाठी मोस्टली बॅकेलाइट वापरत असतात. नेक्स्ट वन आहे दॅट इज बुना एस. बुना एस याच्यासाठी लागणारा मोनोमर, बुना म्हणजे ब्युटाडाइन आणि एस म्हणजे स्टायरिन. लक्षात ठेवा ह्या रिॲक्शनला कॅटलाइज करण्यासाठी तुम्हाला इथे सोडियम देखील वापरता येत असतो. ओके, नेक्स्ट आता याचा पूर्ण शॉर्ट फॉर्म बुना का म्हटलं जातं तर BU मीन्स ब्युटाडाइन, Na मीन्स सोडियम
आणि एस मीन्स स्टायरीन असा त्याचा लॉंग फॉर्म होतो. BU बुटाडाईन, Na सोडियम, S मीन्स स्टायरीन. सो याचा जो यूज असतो टायर इंडस्ट्रीजमध्ये होत असतो. नेक्स्ट असणार आहे दॅट इज बुनायन. सिमिलरली BU मीन्स बुटॅडाईन, Na मीन्स सोडियम, N स्टँड फॉर ॲक्रिलोनायट्राईल. जनरली याचे दोनच मोनोमर म्हटले जातात दॅट इज ब्युटाडाईन अँड ॲक्रिलोनायट्राईल. इट इज यूज ॲन ॲडिसिव्ह रबर बेल्ट, शू सोल्स बनवण्यासाठी आणि गॅस्केट्स बनवण्यासाठी याचा यूज होत असतो. नेक्स्ट असणार आहे दॅट इज परसेप्स ॲक्रिलिक ग्लास. परसेप्स अँड ॲक्रिलिक ग्लास याचे जे मोनोमर्स असणार दॅट इज मिथिल मिथॅक्रिलेट. याचा यूज होत असतो लेन्सेस, पेंट, LCD स्क्रीन्स बनवण्यासाठी. आपल्या टीव्हीची जी LCD स्क्रीन असते ती जनरली याचीच बनवलेली असते. नेक्स्ट असणार आहे दॅट इज नथिंग बट अ PVC, पॉलिव्हिनिल क्लोराईड. व्हिनिल क्लोराईड नावातच आहे याचा मोनोमर दॅट इज नथिंग बट अ व्हिनिल क्लोराईड. सो याचे जे युजेस असतात वॉटर पाईप्स बनवण्यासाठी होत असतो. PVC पाईप म्हणून तुम्ही ऐकलं असेल. सो आपल्या घरामध्ये वॉटर पाईप फिटिंगसाठी याचे पाईप्स वापरतात. दॅट इज वॉटर पाईप्स, रेनकोट, फ्लोरिंग बनवण्यासाठी देखील PVCचा यूज केला जातो. नेक्स्ट असणार आहे दॅट इज ग्लिप्टल. ग्लिप्टल इट्स मोनोमर इज इथिलीन ग्लायकॉल अँड थॅलिक ॲसिड. इथिलीन ग्लायकॉल अँड थॅलिक ॲसिड याचा मेनली मोनोमर असतात आणि हे यूज केले जातात पेंट्स आणि लिकर्समध्ये. ओके. नेक्स्ट आहे दॅट इज नथिंग बट अ पॉलीकार्बोनेट. पॉलीकार्बोनेट इट्स मोनोमर इज अ बिस्फेनॉल अँड फॉस्जिन. याचे यूज होत असतात इलेक्ट्रिकल अँड टेलिकम्युनिकेशन्समध्ये. आणि लास्ट वन दॅट इज फूड ग्रेड प्लास्टिक कंटेनर्समध्ये देखील याचा यूज होत असतो. सो कुठलाही एक यूज देऊन तुम्हाला त्याचा पॉलिमर विचारला जाऊ शकतो किंवा पॉलिमरवरून त्याचा मोनोमर विचारला जाऊ शकतो. असं कुठल्याही एका प्रकारे तुम्हाला क्वेश्चन इथून येऊ शकतो. सो दिलेले 2 चार्ट्स आहेत, तुम्हाला व्यवस्थित प्रिपेअर करायचे. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. व्हिडिओला लाईक करायचं आहे आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करायचं आहे, जेणेकरून तुमच्या शेअरिंगमुळे मला मोटिवेशन मिळेल आणि असेच आपण नवनवीन व्हिडिओज बनवत जाऊ. अगदी क्विक रिव्हिजनमध्ये तुमचा पॉलिमर चॅप्टर MST CETच्या दृष्टीने अगदी फास्टरित्या कंप्लीट झालेला आहे. सो व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू व्हेरी मच. टाटा बाय बाय.